सबको पहले तो मैं धन्यवाद दूंगा मेरी टीम को कि जिस हिम्मत से ये आगे बढ़ रहे हैं, इनकी हिम्मत की मैं अफजाई करूंगा। और ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर ये किसी से 1 रुपया ले नहीं रही है, किसी को 1 रुपया डोनेशन मिल नहीं रहा है, लेकिन मेरी पार्टी के जो कार्यकर्ता हैं ये अपनी तरफ से सब कर रहे हैं। अभी शिवाजी नगर में हेड ऑफिस रेडी हो रहा है हमारा, ऑलरेडी का डीजे हल्ली ऑटो स्टैंड के पास एक ऑफिस है जो ब्रांच है। अभी आज एक नई ऑफिस की ओपनिंग हुई है श्यामपुर अंबेडकर के पास। तो ये बहुत खुशी की बात है कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जहाँ जहाँ ऑफिस बन रहा है, अभी इस ऑफिस के बाद एक ऑफिस और ओपन होने वाली है, मोहम्मद यासीन डिस्ट्रिक्ट बेंगलुरु डिस्ट्रिक्ट की ऑफिस ओपन होने वाली है। तो मैं चाहता हूँ कि इसी तरह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनरल बॉडी के अंदर जर्नल तरीक़े से गरीबों का साथ दे, इसी तरह की जो हेल्प है। और दूसरा मैं ये कहना चाहूँगा कि मैडम मेलंका की जो आई हुई है, इसको एलंका प्रेसिडेंट दिया गया है और आने वाले काउंसलर इलेक्शन के अंदर वो कैंडिडेट बन के भी खड़ेगी, इसी उम्मीद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इनसे करती है। और मेरे साथ जो कार्यकर्ता जो जुड़े हुए हैं, वाइस प्रेसिडेंट सैयद नईम है, इस्माइल है, और दूसरा जो है युद्ध वाइस प्रेसिडेंट इस्माइल है, बेंगलुरु डिस्ट्रिक्ट यासीन है, और सद्दाम कार्यकर्ता है, संतोष भी कार्यकर्ता है पार्टी के। ये पोस्ट नहीं लिए हैं मगर पार्टी के लिए जो है वो अपना धन मन जान सब लगा के कभी भी एनी टाइम पार्टी के लिए खड़े रहते हैं। तो मैं इनको भी धन्यवाद दूंगा, कार्यकर्ताओं को। मैं तुम्हारा शुक्रगुजार हूँ कि पार्टी को लेके तुम लोग चल रहे, और मैं चाहता हूँ कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलंदी के ऊपर दिखाई दे, बुलंदी के ऊपर दिखाई दे। और आने वाले काउंसलर इलेक्शनों में ज़्यादा से ज़्यादा तादाद के अंदर मैं काउंसलरों को टिकट दूंगा और खड़ा करूंगा, और जीतने की कोशिश भी करेंगे हम लोग इस कर्नाटका। और एक बात है हमारी इंडिया की तरफ से, हाँ, आप लोग इतने अच्छे काम कर रहे हैं मगर एकजुट होकर नहीं कर रहे हैं, क्योंकि आपके लोग, आपके जो कार्यकर्ता हैं, जिसको आप वोट देते हैं 2 दिन के बाद वो दिखाई नहीं देते, तो इसके बारे में क्या कहेंगे? सर, हर पार्टी में चलता है, यही पार्टी में नहीं है, हर पार्टी में चलता है ये। आज मैं बड़ा हूँ तो कल वो बड़ा बनने की कोशिश करता है, परसों उसके ऊपर कोई आता है वो बड़ा बनने की कोशिश करता है। ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का ये नहीं है सर, हर पार्टी का है। अभी मैं ऊपर जा रहा हूँ तो मेरे को घसीटने के लिए कोई आएगा ही ना आएगा सर, तो इसके लिए मेरे को कोई शिकायत नहीं है। लेकिन हम दिल से, सहे दिल से रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबा साहब अम्बेडकर के संविधान के लिए इस पार्टी को हम लोग लेके चल रहे हैं। हमको बिगड़ किसी लालच के हम लोग चल रहे हैं कि ये संविधान को हम लोग जिंदा रखें। और ज़्यादातर हमारे मुसलमान भाइयों के लिए बाबा साहब अम्बेडकर का संविधान क्या है ये नहीं मालूम हो रहा है, बोल के हम लोग जर्नल बॉडी के थ्रू इसको समझाने की कोशिश कर रहे हैं। और मैं जहाँ तक चाहूँगा कि श्यामपुर मेन रोड के अंदर जो ब्रांच बना है, जिसको भी जर्नल बॉडी में पोस्टिंग चाहिए, मैं डंके की चोट पे ऐलान करता हूँ कि वो बाकायदा श्यामपुर मेन रोड में भी ले सकते हैं, शिवाजी नगर में भी ले सकते हैं, हेड ऑफिस के अंदर आकर अपना रोल दिखा सकते हैं। ये मेरा ऐलान है, डंके की चोट पे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अम्बेडकर बाबा साहब, और मैं बाबा साहब का एक अच्छा आशिक हूँ, और आशिकी के लिए हम लड़ सकते हैं अपने हक के लिए। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। ಮತ್ತೆ ಒಂದು RBI ಕಚೇರಿ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಇಂದ ನಿಮಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ನಾನು ಹೇಳೋದು ಇಷ್ಟಪಡೋದು ಅಂದರೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ಸೈಯದ್ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ತಬ್ರೇಸ್, ಕರ್ನಾಟಕ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟು, ಕರ್ನಾಟಕ ಯೂತ್ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟು. ನಾವು ಏನಂದರೆ ಈಗ RPI ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಾರ್ಟಿಯನ್ನು ನಾವು ಯೂತ್ ಆಗಿ ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕಂತ ಇದು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ತಂದಿರೋದು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ಜಾತಿ ಭೇದ ಭಾವ ಏನಿಲ್ಲ, ಆಯಿತಾ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಏನು ಅಂದಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಸಮಾನಾಗಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ, ಕೀಳು ಮೇಲೆ ಜಾತಿ ಏನಿಲ್ಲ, ಆಯಿತಾ. ಮತ್ತು ಏನಂದರೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಜಲಾಲ್ ಶೇಖ್, ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಯೀಮ್ ಅವ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟು, ಮತ್ತು ಇಸ್ಮಾಯಿಲ್, ಮತ್ತು ಯಾಸಿನ್, ಸದ್ದಾಮ್,
ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಶೋಭಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಮತ್ತು ಭಾಗ್ಯ ಮೇಡಮ್ ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈಗ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದೆ, ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಗಲಿ, ಶಾಲೆ ಆಗಲಿ, ಏನೇ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಅಲ್ಲಿರಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಬೇರೆ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ, ಮನುಷ್ಯತ್ವ ಮುಖ್ಯ. ಯಾರೇ ಕರೆದ್ರೂ ಅರ್ಧ ರಾತ್ರಿ ಕರೆದ್ರೂ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದೇ ಹೇಳಿರೋದು ಏನು, ಸತ್ಯನ ಗೆಲ್ಲಬೇಕು. ಈಗ ಯಾರು ಕಳ್ಳರು ಇದ್ದಾರೆ ಆ ಕಳ್ಳರನ್ನ ನಾವು ಹೊಡಿಬೇಕು, ಸತ್ಯನ ತರಬೇಕು. ನಮ್ದು ಇರೋದು ಒಂದೇ, जय भीम जय कर्नाटक। शिवाजी नगर में हेड ऑफिस भी हो रहा है और ये भी एक ब्रांच है हमारा, और मोदी रोड में भी एक ऑफिस है, वो भी अपना ब्रांच है। और एक ऑफिस भी हमारे मित्र यासीन का अभी ओपन होने वाला है काटगुंडली पुलिस स्टेशन के पास, वो भी अपने हम लोग पूरे इतना जितने भी हैं ये सब मिलके हम लोग काम करना चाहते हैं। सर ये ऑफिस इतने ओपन हो रहे हैं करके, वो तो कारण क्या है? सब देखो क्या है, हम लोग क्या है, अभी चुनाव आ रहा है इसलिए हम लोग पार्टी बढ़ा रहे हैं और ऑफिस भी बढ़ा रहे हैं। हम लोग चुनाव के लड़ने के लिए हम लोग उनके साथ देना चाह रहे हैं हम लोग। और सुना है मजबूरों का साथ आपकी पार्टी बहुत देती है करके, सही बात है। इसके बारे में क्या कहना चाहिए? सही बात है, हम लोग मजबूर के लिए साथ देते हैं। हम लोग अभी भी आई कैम्प कर रहे हैं, अभी इको टेस्टिंग रखने का है और ECG टेस्टिंग, ब्लड टेस्टिंग, ये सब करने का हम लोग सोचा है, अभी करके जा रहे हैं। ऑलरेडी हम लोग 10-15 बार आई कैम्प रख चुके हैं, अभी आगे भी कर रहे हैं। जब तक हम लोग आएँ तब तक हम तक गरीब लोग का मदद हम लोग करके जाएंगे। हमारे सर जी आपने कहा इस्माइल साहब को कि आपके ऑफिस है बहुत जब बन रही है, क्या कारण है? कारण कुछ भी नहीं है साहब। कारण क्या है, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक पॉलिटिशियन पार्टी है और पॉलिटिशियन पार्टी आने वाले इलेक्शनों के अंदर वो भी छक्का मारने के लिए खड़ी है। इक्का दुआ नहीं, छक्का मारने खड़ी है सर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर संविधान के तहत काम करेंगे हम लोग और इंशाल्लाह कोशिश करेंगे कि आने वाले काउंसलर इलेक्शनों में छक्का मारे। और हर जगह पे अब जैसे एलंका में भी हमारा ऑफिस ओपन होने वाला है कुछ दिनों में, बहुत जल्दी ओपन होएगा, और जालहल्ली में भी हमारा ऑफिस ओपन होने वाला है। तो काफ़ी जगहों पे सर, क्योंकि 2-3 जगह की बात मैंने आपको नहीं बताया था, लेकिन अभी डिक्लेयर कर रहा हूँ कि आपने जब सवाल पूछा कि आपकी पार्टी इतनी हाफिज़ें क्यों खोल रही है, तो इतनी हाफिज़ें इसलिए खोल रही है कि सबको दिखना चाहिए कि नीले झंडे के नीचे कितना फ़ायदा है। ये जो बाबा साहब अम्बेडकर का नीला झंडा है उसमें हर गरीब को पनाह है, हर मजबूर को पनाह है, हर बेबस को पनाह है। तो हम लोग इस नीले झंडे के नीचे रहकर हर कानून के साथ लड़ सकते हैं, किसी गरीब के हक के लिए लड़ेंगे साहब। यही हमारा मिशन है, यही हमारी कामयाबी है और यही हमारा वसूल है। जय भीम जय टीपू सुल्तान जय कर्नाटका। जी मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया से कर्नाटका स्टेट वाइस प्रेसिडेंट हूँ और इस पार्टी में कम से कम 10-12 सालों से हमारी सर्विस रही है। जहाँ तक हो सकता है वहाँ तक हम लोग चाहे पब्लिक को सेवा करेंगे और हमारा उद्देश्य वही है कि पब्लिक को सेवा करें। और जो ब्रांचेस ओपन हो रही है, ये ब्रांचेस इसलिए ओपन हो रहे हैं कि आने वाले चुनाव में कि हम भी हिस्सा लें और काम करें। जय भीम जय टीपू सुल्तान। जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंद बेंगलूर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मोहम्मद यासीन। ನಮ್ಮ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಯೂತ್ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅವ್ರದ್ದು ಆಫೀಸ್ ಓಪನ್ ಆಗಿದೆ ಶಾಂಪೂರ್ನಲ್ಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಕೆಲಸದಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಾರ್ಟಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆಫೀಸು ಶಾಂಪೂರ್ನಲ್ಲಿ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಅವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವಿರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಯಾವಾಗ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರುತ್ತೆ. ಜೈ ಭೀಮ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಸರ್ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಅವರು ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಲ್ಲ, ಆ ಥರ ಈ ಥರ ಅಂತಾರೆ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಒಬ್ಬನ್ನ ಬೆಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬನ್ನ ಬಿಲ್ಸಕ್ಕೆ 1000 ಜನ ಬರ್ತಾರೆ, ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಅವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋದ್ರು ಅವ್ರ ಹೆಸರು ಬರ್ತಾಯಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪಾರ್ಟಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಖಾಲಿ ಅಲ್ದಿ ಅವ್ರನ್ನ ಕೆಳಗಡೆ ಬಿಲ್ಸಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಯಾವಾಗಲೂ ಇದೆ, ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಎಲ್ಲಿ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೀತೆ ಅಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅವರು, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವಿರ್ತೀವಿ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ದೌರ್ಜನ್ಯ ಎಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಜೈ ಭೀಮ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಅವರೇ ತಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಏನೇನೋ ಮಾತುಗಳು ಆಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಕಾಲು ಎಳೆಯೋ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ನನ್ನ ಕಿರಿಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ, ಯಾರ್ದು ತೊಗೊಂಡು ದೋಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಕಷ್ಟದಿಂದ ನಾನು ಬೆಂಬಲ ಬಡವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ದೇವ್ರು ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ,
ನಾನು ಅಷ್ಟು ಮುಂದೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀನಿ. ವೈರಿಗಳು ಯಾವತ್ತು ಇದ್ದಾರೆ, ವೈರಿಗಳು ಎದುರು ನನ್ನ ಜೀವನ ಮಾಡಲ್ಲ. ವೈರಿಗಳು ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಇನ್ನೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, ಕೆಳಗಡೆ ಬಗ್ಗೋ ಕೆಲಸ ನಾನು ಮಾಡಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ವೈರಿ ಮುಂದೆ ನಡಿ, ಒಂದು ನಡಿ ಬೇಡ 100 ಜನ ತೊಗೊಂಡು ನಡಿ ಅಂತ. ನಾನು 100 ನಮ್ಮ ಎಷ್ಟು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ತೊಗೊಂಡು ನಡ್ತೀನಿ ನಾನು. ನಮಸ್ತೆ, ಜೈ ಭೀಮ್. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆಫೀಸು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸಾರ್ದು ಆಫೀಸ್ ಬಂದು ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಆಗಿದೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಬಂದು. ಈ ಥರ ಇನ್ನೂ 4 ಆಫೀಸ್ ಓಪನ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಖಂಡಿತ ಇಷ್ಟ. ನಮಗೆಲ್ಲ ಇವ್ರ ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಜಲಾಲ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನು ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಗ್ರೂಪಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಇದೆ. ಜೈ ಭೀಮ್. ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸರ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ ಮೇಡಮ್? ಅವ್ರು ಯಾವ ಥರ ಗುಣ? ಅವ್ರ ಗುಣ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತುಂಬ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ನೇಚರ್ ಇದೆ. ಜನನ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರದ್ದೇನು ಕಷ್ಟ ಸುಖ ಇದೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅವ್ರಿಗೂ ಇಚ್ಛೆ ಇದೆ, ನಮಗೂ ಅದೇ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಲೇ ನಾವು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ನಾವು ಇದ್ದೀವಲ್ಲ ಜೈ ಭೀಮಲ್ಲಿ, ನಮಗೂ ಇಷ್ಟನೇ ಅವ್ರ ಜೊತೆ ಗುಣ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಜೈ ಭೀಮ್. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭೀಮ್. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಶುಭಾ ಶ್ರೀನಿವಾಸು. ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಹೆಸರು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ನಾನು ಯಲಹಂಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಯಲಹಂಕ ವಾರ್ಡ್ಗೆ ಮಹಿಳೆಯರ ಘಟಕಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪೋಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಾರು. ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸರ್ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಾಹೇಬರು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಸಾರು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ಸಂಘ ಮಾಡಿ 3-4 ಆಫೀಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾರೇ ಆಗಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಇದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸರೂ ಇವರೂ ಮುಂದೆ ಇದ್ದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೂ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ವಿಚಾರ ನನಗೆ ತುಂಬ ಸೇವ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸರ್ ನನಗೆ ಹೇಳಿರೋದು, ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. ಅದು ನನ್ನ ಮೈಂಡಿಗೆ ಸೆಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಂಗೆ. ಫಸ್ಟು ಲೇಡೀಸು ತುಂಬ ಕಷ್ಟದಿಂದ ಬರುವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಧೈರ್ಯ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡೋದು ಮಾಡದೇ ಇರೋದು ಸೆಕೆಂಡ್ರಿ, ಆದರೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನಾವಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ವಿಚಾರನ ನಾನು ತುಂಬ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇದೇ ಸಹ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಕಷ್ಟದಿಂದ ಬಂದಿರೋರು ನಾವು ಬಿಡಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಮಾಡಿ ಇದು ಹೆಂಗಾದರೂ ಮಾಡಿ ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಕೋರಿಕೆ. ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಆಗುತ್ತೆ, ಆಗಲೇಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.